चल मी निघतो. बाय. ऐक ना आशू, ऐक ना. काय? अजून वेळ आहे ना तुला जायला? हा थोडासा वेळ आहे, पण जरा मी आधी जातो. ऐक ना मी काय म्हणते, अजून वेळ तर आपण हे सगळं जरा आवरून घेऊया ना पटकन. आत्ता? हा, आपण काल बोललो होतो पाना गँगला की आवरून ठेवणार होतो आपण, आणि काही केलं नाही आशू. ठीक आहे ना, जाऊ दे. वेळ मिळाला की आवरून नंतर. घाई काय? अरे काही काय म्हणजे तुला नाही माहिती पाना गँग कसं बोलतील? आगाऊ आहेत ती पोरं, माहितीये ना तुला. बरं ठीक आहे, त्यांनी बघितलं तर आपण त्यांना सांगू ना. काय सांगणार आहे तू? त्यांना आपण सांगू की काल रात्री खूप थकलो होतो, डेकोरेशन बघता बघता झोपला. तू हे सांगणार आहे? हा मग काय सांगायचंय? आशू ऐक ना, ते तू काही सांगितलं तरी नाही ऐकणार. तू माझी मदत कर ना. बरं चल आवरे. हा दे इकडे ते. आवर. बरं चल ठीक आहे, मी तुला मदत करतो. आवरे. ये पटापट. वा पाना घे. आशू ऐक आपलं जे ठरलंय तेच सांगायचं. आलो जाऊ. घड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. वा वा वा. शिवा हा काय गो? काय? कुठे काय? अप्पर हे सगळं डेकोरेशन काढणार होते ना काल? पण हे डेकोरेशन कुणीतरी काढलंच नाही का बरं? का माहोला पण डेकोरेशन मुळे माहोल एकदम माहोल बाई. खरे ए बा ऐका ना, असं काही नाही आहे बा. आशू तू ये ना इकडे. तू बोल. काय? जे ठरलंय ते सांग आशू. अच्छा, म्हणजे आपल्याला काय सांगायचंय हे ठरलंय डिप्पर. अरे काय असं काही नाहीये. ठरलंय म्हणजे काय ठरलंय ते, रात्र काल खूप झाली होती, तर आम्ही सगळ्यात खूप थकलो होतो. मी आणि शिवाच थकलो होतो. तर काही नाही, आम्ही थकलो होतो म्हणून मग आम्ही बसलो आणि मग डेकोरेशन तर इतकं छान झालं होतं, पण मग आम्ही बघत झोपलो कारण थकलो होतो आम्ही. तेवढंच, बाकी काय अजून सांगण्यासारखं काही नाही. बस एवढंच. पुढे काय? अरे ते पद्मनाभ त्यांच्या गाडीचं काय झालं? ते पार्ट आणला का तुम्ही? आता आपल्याला ना गुमराकाचे पद्मनाथ अमरनाथ सोमनाथ सगळ्याचे काम झाले, तुमचं काय झालं ते सांगा आधी यार. अरे कुठे काय झालं? आम्ही काय नाही केलं. आम्ही झोपलो सांगतोय तर. झोपला म्हणजे तुम्ही झोपला, बाकी तुम्ही काहीच केलं नाही? अरे हो बाबा, आम्ही झोपलो, काही केलं नाही. अरे यार, व्हॅलेंटाईन्स नाईट वेस्ट झाली अख्खी. WEST वेस्ट. WAST. अरे तुम्हाला कळत नाही का? सांगतोय आम्ही झोपलो होतो, काही झालं नाही, आम्ही आवरलं. तुम्ही असं फालतूपणा बंद करा, मला आवडत नाहीये. तुम्ही एक मिनिट इकडं मला सांग, काय चुकीचं केलं आम्ही काय धंदे केले? सांग आम्हाला, सांग. हे सगळं चुकीचंच आहे ना, काही गरज नव्हती हे सगळं करायची. काय आम्ही काही केलं नाही सांगते ना. बरोबर आहे हे सगळं ना चुकीचंच आहे. बरोबर. तुला पटलं ना? हो मग स्टेफनी यार, तू एकटाच माझ्या बाजूने आहेस रे. बरोबर. मला आता ना एकट्यालाच प्रश्न पडला की नेमकं रात्री झालं तरी काय? आता सांगितलं ना की काय झालं, की आम्ही थकलो होतो आणि तुम्ही छान डेकोरेशन एवढं केलं होतं, पण आम्हाला थकायला झालं, त्यामुळे आम्ही डेकोरेशन बघता झोप लागली ना. जिजू मला एकटे सांगा काय झालं होतं का? तसं सांगा मला, तुम्ही एकटे सांगा. अरे सांगितलं ना, मी तेच सांगतोय तुम्हाला. आम्ही थकलो होतो त्यामुळे आम्ही झोपलो. आम्हाला थकायला झालं होतं, इथे तुम्ही छान डेकोरेशन केलं होतं, तर आम्ही आलो, आम्ही डेकोरेशन बघत झोपलो कारण आम्हाला थकायला झालं होतं. काय शिवा? एक मिनिट जिजू, काय? डेकोरेशन चांगलं आहे आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, पण एक प्रश्न आहे आम्हाला. तुम्हाला माहिती आहे आम्ही शिवाला किती वर्ष ओळखतो? नाही माहिती का? नाही ना मग आम्हाला कळतं सगळं. एक मिनिट शिवा, वर बघ. शिवा वर बघ. वर बघ अजून. हा बस. भाई काय ग्लो करतोय चेहरा. ए भाई गॉगल. ए ग्लो वगैरे काही नाही. मी चिडले तुमच्यावर. ए चिडके, इकडे बघ. इकडे बघ ना. अरे पण चिडले नाही, चिडके बघ ना. आता मी काय म्हणतो, ती डोळ्याची लाज काढ आणि बघ ना रागन आमच्याकडे. अरे गप्प बसा रे, असं काही नाहीये. गप्प बसा. चिडली आहे ना तू? चिडली आहे ना?
इकडे बघ, चिडली आहे तर मग आम्हाला तसं वाटू दे ना की तू चिडली आहे, कळलं का? आता लाजू नको, चिड. तुम्ही पागल आहे का रे? गप्पा बसा. पागल, आम्ही पागल, आम्हाला काहीच कळत नाही, आम्हाला कळत नाही काय झालं काय नाही, पागल आहे ना आम्ही. तू का हसतोय? मी हसतोय? मी कुठे हसलो? शिवा लागली. हो काकू, तुम्हाला माहितीये का शिवा लाजली. सायलेन्सर. काय ग शिवा, का लाजलीस? नाही नाही असं काही नाहीये. सायलेन्सर. शिवा शिवा काय झालं काय झालं? काय नाही काय नाही 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 काहीतरी झालं. बस बस बस. अरे काय झालं काय झालं? काय नाही झालं. सांग मला काय झालं? अरे काय काय नाही झालं काय, आपली शिवा लागली. सायलेन्सर तू थांब का? तुमची बायको शिवा शिवा थांब. काय झालं तुला? तू का लाजतीयस? चपले यार तू पण. का आणलंयस मला इथे? दिव्या, मला कळतंय तुझा माझ्यावर खूप जास्त राग आहे. मी तुला कामं सांगतो, टोचून बोलतो, मान्य आहे. पण एक गोष्ट लक्षात घे, माझं तुझ्यावर प्रेमही तेवढंच आहे. तुला लाज वाटत नाही हे बोलताना? मला तू चहा दिलास, दिवसभर कामं करायला लावलीस, त्यामुळे रात्री माझी काय हालत झाली ती माहितीये तुला? दिव्या, तुला तीच गोष्ट कळत नाहीये. हा प्रसंग तू स्वतःवर ओढावून घेतलायस. मला सांग, तुला काय गरज होती आशू आणि शिवाच्या आयुष्यात घुसायची? अगं, त्यांना त्यांचं जगू दे, आपण आपलं जगूयात ना. आपला सुद्धा संसार आहे. तू आशूला ती पावडर दिलीस, तुला जो त्रास झाला तो त्यालाही झाला ना, हो की नाही? आणि दिव्या, हे बघ, मला कळतंय की तुला खूप पैसा हवाय. अगं, मी कमवतो, नक्की कमवतो, 24 तास काम करेल. तूही काहीतरी काम कर, आपण दोघं मिळून मोठे होऊ ना. आणि दिव्या, मी आता ठरवलंय, मी मेहनतीच्या मार्गानेच पुढे जाणार. मला माहिती आहे की या सगळ्यात थोडासा वेळ लागू शकतो, पण अगं, एकदा आपण दोघं मोठे झालो की परत मागे फिरायची गरजच नाही लागणार ना. आणि दिव्या, मी हे करायला तयार आहे, आपल्यासाठी, आपल्या प्रेमासाठी, आपल्या संसारासाठी. मग तूही माझी साथ दे ना, प्लीज. साथ? तुम्हाला जे फसवलंस ते सगळं विसरून जाऊ मी? अगं, पण का फसवलं? कारण माझं तुझ्यावर खूप जास्त प्रेम होतं. मला आयुष्यभर तू माझ्या बरोबर हवी होतीस, आणि त्यासाठी श्रीमंतीचं नाटक हाच एक मार्ग होता. दिव्या, मी जे काही केलंय ते आपल्यासाठी, आपल्या प्रेमासाठी केलंय. चंदन, तुला नेमकं काय म्हणायचंय? तू मला कन्फ्यूज करतोय सारे. कन्फ्यूज नको होस, सगळं सांगतो. थँक्यू. आता हे काय? हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. दिव्या, या व्हॅलेंटाईन्स डेला तुम्हाला वचन दे की तू परत कधीही शिवा आणि आशूच्या आयुष्यात ढवळाढवळ करणार नाहीस. आपण आपल्या सुखाने संसार करू. ते वचन. केक कट करूया. आजी. आजी.
आले आले आले. आजी अगं होय आजी काय काय झालं काय एवढं? नाही बाप काय नाही, मी अशीच खुश आहे, मला छान वाटतंय म्हणून. आई कुठे आहे? आई अगं होय 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 होय. आई बाहेर गेली. अच्छा. काय ते मला सांग की. काही नाही का, असं काही नाहीये माझं. कळतंय बरं कामासनी. काय नाही म्हणून सांगतेस होय ग. काय अगं काय कुठे काय काही नाही झालं. काय कुठं काय काय नाही झालं. उगाच काय खुश नाहीस तू. आपली ती पाना गँग पोरं त्यांनी गॅरेज मध्ये काय केलंय ते काय म्हणतात काय कसला डे. आजी व्हॅलेंटाईन ग. तेच ते केलं का नाही. त्याच्यासाठीच गॅरेज सजवत होते का नाही. सांग की पुढं काय काय झालं की. काय नाही आजी. अगं आपली पोरं आहेत ना, त्यांना मी म्हणलं बावळपणा करायचं नाही, घरी जा गपचूप. मग घरी गेले. होय काय होय एवढंच झालं. हो एवढंच झालं. एवढंच झालं. हो तुझी आजी आहे म्या. कोण बाई आजी आहे का नाही. कशाला एवढी लाजतीस ती कळतंय बरं का मला. आजी नको नको ना तो विषय झाला. नको तो इशे पण समजा कळतंय ग मला. पण तुला सांगायचं नाही मला होय का नाही. अगं समजा चांगलं होणार आहे बघ. हो आजी, खरं तर सगळंच छान होतंय. फक्त मला आता फक्त काय आजी काय आशूने ना सीताईचा थोडा विचार केला पाहिजे. या बघ त्याची काही एकट्याची चूक नाही. बरोबर आहे आजी, चूक नाहीये. पण अगं त्याने आज किल्ला घेतलं असतं तर काय झालं असतं. तेवढंच सीताईला बरं वाटलं असतं. आणि त्यांना पण काळजी आहे, त्यांची काळजी मिटली असती. आणि मी करते प्रयत्न, पण मग प्रयत्नच करत राहा. हे बघ प्रयत्न करत राहिलं का नाही का माणसाला यश येतच त्याच्यात. हा तेव्हा तू प्रयत्न करत राहा. हो गा. संपदा काय ग कुठे निघाली आहेस एवढ्या सकाळी सकाळी इतक्या घाईत. ताई ते घाईत नाहीये, पण बाहेर चाललीये मी. ते मलाही कळतंय, पण बाहेर म्हणजे नक्की कुठे चालली आहेस. खूपच प्रश्न विचारतेस ग तू. अगं घरात तुला बाकी कोणीच प्रश्न विचारत नाही ना. मग म्हटलं निदान मी तरी प्रश्न विचारावे. मी मोठी बहीण आहे ना तुझी. ओ पण ते माहितीये मला. माहितीये ना, मग सांगायचं आणि मग जायचं. माझ्या मैत्रिणी सोबतचा प्लॅन आहे माझा, आणि ऑलरेडी ठरलेलं होतं आमचं. ओके नक्की. हो नक्की. अगं मग एवढं टेन्शन कशाला घेतलंस. आधीच सांगितलं असतंस तर इतका वेळ घेतला नसता ना मी. जाऊ जा. किट्टू डार्लिंग, काय ग काय झालं. आगाऊ मुलगी आहे ही. त्या वस्तीतल्या मुलांच्या नादाला लागून कशी सैर बहिर झालीये बघतोयस ना. कशी वागायला लागलीये. जाऊ दे सोड. काय झालं. काय झालं म्हणजे काय. तुझ्या कानावर काही झालं नाहीये. काय. भाऊ आणि लक्ष्मण काका डीलरशिपसाठी पुणे आणि कोल्हापूरच्या दौऱ्यावर चालले. हा मग तुझ्या लक्षात येतंय का ऑफिस सांभाळायला कोण आहे. आपण सांभाळू शकतो ना. मग हा मग आलं ना ध्यानात. हो मग प्लॅन सांग ना. प्लॅन रेडी आहे, फक्त इथे नको ना. चल रूम वरती. अगं तिकडेच. मे आय कम इन सर. येस प्लीज. येस सर. आशुतोष तुला ही कंपनी जॉईन करून खूप कमी वेळ झाला आहे, पण आय मस्ट से तुझं काम खूप ॲक्युरेट आहे. थँक्यू सर. तुझं काम बघून तुला एक जबाबदारी द्यायची ठरवली. आपण एका कंपनीला पिच करतोय
त्याचं प्रेझेंटेशन तू करावंस अशी माझी इच्छा आहे. थँक्यू सर, पण मला कळू शकेल का की मला ही अपॉर्च्युनिटी का मिळते, म्हणजे मीच का? डोंट वरी, तू कोणाचा मुलगा आहेस म्हणून तुला हे काम देत नाहीये. तुझ्यात कॉन्फिडन्स आहे, धमक आहे, जिद्द आहे, म्हणून तुला हे काम मी देतो. थँक्यू सर, मला या अपॉर्च्युनिटीची गरज होती आणि नक्कीच मी स्वतःला प्रूव्ह करून दाखवेन. बेस्ट ऑफ लक, कामाला लाग. थँक्यू सर. काय कोण आहे? ओळख. बापरे, काय वेगळाच आवाज काढलास ग संपदा, भारी. अरे यार, तू कसं काय ओळखलंस? अगं तुझ्या हातावरनं ओळखलं मी. एवढं ओळखतेस मला? मी तरी ओळखते असं मला वाटतं. पण काय का तू सकाळी सकाळी आली आज? रॉकीला भेटायला. हा ना यार, मी पण कधीपासून वाट बघते त्याची. एक मिनिट, तू रॉकीला भेटायला आली? नाही म्हणजे हो, ते कॉलेजला गेले होते ना, तर कॉलेजमधून म्हणजे मैत्रीण भेटणार होती मला, आणि मग म्हटलं की रॉकी पण येतोय तर त्याला पण जाऊन कॉंग्रॅच्युलेट करू म्हणून आले. हो ठीक आहे. अगं घाम का फुटतोय तुला एवढा? घाम फुटलाय मला. ते काय झालं? उन्हातून आले ना, खूप गरम होत आहे. तुला देऊ का लिंबू सरबत वगैरे काही? नाही, पाणी दे. हा तू थांब आले. घे. थँक्यू. पागल झाला का? रॉक्या, पास झालास यार परीक्षा. तुझी न्यूज कळली ना तेव्हाच खूप भारी वाटलं होतं. तू आता तुझ्या स्वप्नांच्या खूप जवळ गेलायस. शिवा, हे तुझ्यामुळं झालं. तू मला शिकण्याचं स्वप्न दाखवलं, हिम्मत दिलीस, तू स्वतः उपाशी राहून मला पुस्तकासाठी पैसे दिलेस. तू मैत्रीण आहेस माझी, मोठी बहीण आहेस, तू सपोर्ट आहे माझा. पागल आहे का? हे सगळं तुझ्या जिद्दीने, तुझ्या हिमतीने, सगळं तुझ्यामुळे झालंय. कधी एकदाच तुला बघते असं झालं होतं. मलाही तुला भेटायची घाई झाली होती. आम्हाला पण तुला भेटायची घाई झाली होती खूप. काय चाललंय काय तुमचं? हा? काही नाही. कॉंग्रॅच्युलेशन्स रॉकी. थँक्यू. ए, काय चाललंय का तुमचा? गप्प बसा बरं. अभिनंदन भावा. अरे गप्प बसा. ए, गप्प बसा. काय मग रॉकी, आता पुढे काय प्लॅनिंग? आता IAS ची एक्झाम पास झालो, आता ट्रेनिंग, आणि ट्रेनिंग झाल्यानंतर मग IAS म्हणून लवकरच जॉईन होणार. पैसा हे ऐकायलाच केवढं भारी वाटतंय. संघर्ष नगरचा आमचा रॉकी IAS होणार.